आज 18 नोव्हेंबर 2024. लोकसत्तामध्ये एक खूप सुंदर आर्टिकल आले आहे. यातले जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि UPSCच्या मुख्य परीक्षेमध्ये निबंध आणि इथिक्स, एसे, सोसायटी कुठे पण कामी येऊ शकतं. आपलं जे नवीन एज्युकेशन पॉलिसी आहे, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 साली जाहीर झालं. त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया येऊ लागल्यात. त्यात असं म्हटलं होतं की शालेय पातळीवर आपल्याला 3 भाषा शिकण्याचे सूत्र अधोरेखित करण्यात आले. या 3 भाषापैकी 2 भाषा या भारतीय असाव्यात आणि त्या कोणत्या असतील याचा निर्णय ते राज्य सरकार घेऊ शकतील. मुळात आपण बघतो की स्वातंत्र्यानंतर जे धोरण होतं ते अतिशय कठीण झालं होतं. 1951 सालीच आपल्याकडे कमीत कमी 700च्या पेक्षा जास्त मातृभाषा बोलल्या जातात असे नोंदविले गेले. भारतातील जी भाषिक विविधता आहे ती लक्षात घेऊन शिक्षणाचे माध्यम ठरणे ते महत्त्वाचा भाग होता. आणि त्यानुसारच 1968 साली कोठारी समिती आली आणि त्या आयोगाच्या समितीच्या शिफारसीमधून त्रिभाषासूत्र आपण मांडले. त्या 3 भाषापैकी पहिली भाषा ही का असणारी मातृभाषा असेल, दुसरी भाषा काय असेल ती हिंदी भाषिक परिषद, इंग्रजी किंवा इतर भारतीय भाषेपैकी एक असेल. तसेच बिगर हिंदी भाषिक राज्यामध्ये ती हिंदी किंवा इंग्रजी असेल. तिसरी भाषा ही दुसऱ्या भाषेने वेगळी भारतीय भाषा किंवा इंग्रजी असेल. एकूणच का बघायचं गेलं तर या त्रिभाषिक सूत्रामध्ये हिंदी काय होता, प्रमुख आधार होता. जेव्हा 1968ला आणि 2020मध्ये हे धोरण जाहीर झालं तेव्हा तामिळनाडू जे शासन होतं त्यांनी विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की तर तमिळ आणि इंग्रजी आम्ही फक्त 2च भाषा शिकू. आपण बघतो की आपल्या इंडिपेंडन्स नंतर पण तामिळनाडूमध्ये एकूणच दक्षिण राज्यामध्ये हिंदीला त्रिविरोध आहे. ते म्हटले आम्हाला हिंदी नको, पण त्याचबरोबर आम्हाला हिंदीची संस्कृती पण नको, आम्हाला हिंदी पण नको, आम्हाला संस्कृत पण नको. असा विरोध तामिळनाडूमध्ये विविध संघटना, पक्ष यांनी ठामपणे मांडले. एकूणच द्रविड संस्कृतीचा जो अस्मितेचा आयम होता त्याचा हिंदीला पूर्णपणे विरोध आहे. एका बाजूला आपण बघतो की संविधानातील 351 जे अनुच्छेद आहे हिंदीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने काय केले, प्रयत्न केला पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला असं होत होतं की हिंदी भाषेमुळे, हिंदी भाषेसोबतच उत्तर भारताची संस्कृती ती एका प्रकारे विविध राज्यावर आपण लादण्याचा प्रयत्न होईल. दक्षिण भारताने हिंदी शिकली पाहिजे आणि ते आपल्या राष्ट्रीय एकतेला खूप आवश्यक आहे, आपली अशी अग्रमान्य आहे. मात्र उत्तर भारतातील लोक त्यांनी पण तमिळ किंवा मल्याळम शिकली पाहिजे अशी दक्षिण भारतीय तक्रार असते. या बाबतीत साने गुरुजींनी जी सिद्धांत मांडलेला, एक कल्पना मांडली आंतरभारतीय, ती महत्त्वाची ठरेल. साने गुरुजी म्हणतात की भारतामध्ये प्रांतीयता ही आपल्या एकतेच्या आड येऊ नये. ही जी आपली विविधता आहे ती आपले वैभव आहे आणि त्यासाठी आपण आपल्या भारतीय भाषा शिकल्या पाहिजेत. साने गुरुजी रवींद्रनाथ टागोरांच्या विचाराने प्रेरित झाले होते. यत्र विश्व भवते कनिडम हे आपल्या विश्व भारतीचे घोषवाक्य. त्याचा अर्थ होतो मानवजात सगळीकडे एकच आहे आणि त्या मानवजातीचे हृदय हे आपल्या एकतेचे स्पंदन करत आहे. विश्वभारती एक वैश्विक पातळीवर सहजीवनाची कल्पना समोर ठेवते. तर साने गुरुजी जी संकल्पना आहे आंतरभारतीय ही आपल्या देशाचे ऐक्य समोर ठेवून मांडलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये म्हटल्याप्रमाणे अभविक्त अभविक्तेषु, याचा अर्थ प्रांत आणि भाषा विभाजित असल्या तरी आपण सर्व काय आहोत, अविभाजित आहोत. म्हणजेच भाषा पडेंगे और जुडेंगे असा मूलभूत विचार त्यामागे होता. शैक्षणिक पातळीवर अशा विविध भाषा शिकवल्या गेल्या तर भाषा भगिनीभाव वाढेल, कारण सारे प्रांत आपले भाऊ आहेत तर भाषा आपल्या बहिणी आहेत. अशी सर्व मांडणी साने गुरुजींची. आज आपण बघतो की भाषिक संघर्ष संपूर्णपणे टोकाला पोचला आहे. अशा वेळी संविधानातील भाषिक विविधतेचा विचार
आणि साने गुरुजी त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोरांचा भाषामधला स्वभाव आपल्याला अधिक औचित्यपूर्ण ठरतो.